घटस्फोट पेपर्सवर सही करण्यापूर्वीच असं ते दोघं पुन्हा पडले एकमेकांच्या प्रेमात। ही घटना आहे मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील। तिथे राहणारे सोनू शर्मा आणि त्यांची पत्नी वर्षा शर्मा एकीकडे अतिशय आनंदाने संसार करणारे हे जोडपं। लग्नानंतर सुरुवातीची अनेक वर्ष त्यांचा संसार सुरळीत सुरू होता। घरात आनंद होता, भविष्यासाठी अनेक स्वप्न होती आणि दोघांनाही वाटत होतं ही आयुष्य असंच कायम हसत खेळत जाईल। पण नियतीने त्यांच्यासाठी काही वेगळंच लिहून ठेवलं होतं। कोरोनाचा काळ सुरू झाला आणि अनेक कुटुंबांप्रमाणे त्यांच्या आयुष्यातही ताणतणाव वाढू लागले। छोट्या छोट्या गोष्टींवरून सुरू झालेले वाद हे हळूहळू मोठ्या भांडणांमध्ये बदलू लागले। सुरुवातीला दोघांनाही वाटत होतं की हे काही दिवसांचं आहे, पण दिवस गेले, महिने गेले आणि राग इतका वाढत गेला की एकमेकांचं बोलणं सुद्धा कठीण झालं। एका दिवशी वाद इतका टोकाला गेला की वर्षाने रागाच्या भरात माहेर गाठलं। सोनूलाही वाटलं की काही दिवसांनी ती परत येईल, पण तसं झालंच नाही। दिवस गेले, महिने गेले, वर्ष गेले, परंतु दोघंही वेगवेगळं आयुष्य जगू लागले। एकाच नात्यात असूनही ते पूर्णपणे अनोळखी बनले होते। तब्बल 3 वर्ष दोघं एकमेकांपासून वेगळी राहत होते। या काळात अनेकांनी समजावण्याचा प्रयत्न केला, नातेवाईक आले, मित्रांनी बोलून पाहिलं, पण दोघांचाही हट्ट कमी झाला नाही। प्रत्येकाला वाटत होते की आता हे नातं वाचणं अशक्य आहे। अखेरीस दोघांनी एक कठोर निर्णय घेतला, संसार संपवण्याचा, कायमचं वेगळं होण्याचा। कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल करण्यात आला। त्या दिवसापासून प्रत्येक सुनावणी म्हणजे त्यांच्या नात्याचा शेवट आणखी जवळ येत होता। आता मागे वळण्याचा प्रश्नच उरला नव्हता। न्यायालयात अनेक वेळा दोघांना एकत्र बसवलं गेलं, बोलण्याचा प्रयत्न झाला, समजूत काढण्यात आली, पण दोघंही आपापल्या निर्णयावर ठाम होते। इतकंच नाही तर घटस्फोटानंतरची आर्थिक जबाबदारी, पोटगी आणि इतर अटी देखील जवळपास निश्चित झाल्या होत्या। आता फक्त शेवटची औपचारिकता बाकी होती। अंतिम सुनावणीचा दिवस उजाडला। न्यायालयात वातावरण नेहमीसारखं होतं। अनेक प्रकरणं सुरू होती, पण या दोघांसाठी तो दिवस त्यांच्या आयुष्याचा सर्वात मोठा निर्णय घेणारा होता। काही क्षणांनी त्यांना कागदावरच स्वाक्षरी करायची होती, त्यानंतर त्यांचं नातं कायमचं संपणार होतं। दोघेही शांत बसले होते, चेहऱ्यावर राग नव्हता, पण आनंदही नव्हता। जणू आयुष्याचा एक मोठा अध्याय संपणार आहे याची जाणीव दोघांनाही होती। न्यायालयातील उपस्थित लोकही या प्रक्रियेकडे पाहत होते। सर्व काही अगदी ठरल्याप्रमाणे पुढे जात होतं, पण त्याच वेळी एक अनपेक्षित गोष्ट घडली। अंतिम निर्णय देण्याआधी न्यायालयाने घाई न करता अजून एक प्रयत्न देण्याचं ठरवलं, कारण कधीकधी काही मिनिटांचं समुपदेशन अनेक वर्षांचा दुरावा संपवू शकतं असा विश्वास न्यायालयाला होता। मुख्य न्यायाधीश अतुल खंडेलवाल यांनी दोघांना पुन्हा एकदा समोर बसवलं। त्यांनी कोणावरही दबाव टाकला नाही, फक्त शांतपणे दोघांचं म्हणणं ऐकून घेतलं। त्यांना जुन्या आठवणींची जाणीव करून दिली। संसार म्हणजे फक्त आनंद नसतो, तर अडीअडचणींवर मात करण्याचं नावही संसारच असतं असं समजावून सांगितलं। सुरुवातीला दोघांनीही काही विशेष प्रतिक्रिया दिली नाही, पण संभाषण जसं जसं पुढे सरकत गेलं तसतसे दोघांचे चेहरे बदलू लागले। अनेक वर्षांपासून मनात दडवून ठेवलेल्या भावना हळूहळू बाहेर येऊ लागल्या। वातावरणात एक वेगळी शांतता निर्माण झाली। त्यानंतर न्यायाधीशांनी दोघांच्या कुटुंबियांनाही बोलावलं, पालकांची चर्चा झाली, प्रत्येकाने आपापलं मत मांडलं। कोणावरही निर्णय लादला गेला नाही, फक्त एक संधी, शेवटची संधी पुन्हा एकदा नातं वाचवण्यासाठी दिली गेली। या चर्चेनंतर वर्षाला काही दिवस सासरी राहण्याचा सल्ला देण्यात आला। दोघांनीही अनिच्छेने का होईना, पण त्या सल्ल्याला होकार दिला। अनेक वर्षानंतर ते पुन्हा एकाच छताखाली राहू लागले। सुरुवातीला फारसं बोलणं नव्हतं, पण शांततेतही काही नाती पुन्हा जुळू लागतात। दिवस पुढे सरकत गेले। रोजच्या छोट्या छोट्या गोष्टींमधून दोघांना पुन्हा एकमेकांची सवय होऊ लागली। जे गैरसमज इतके वर्ष मनात होते ते एकामागून एक दूर होऊ लागले। रागाची जागा समजुतीने घेतली आणि हट्टाची जागा प्रेमाने। पुन्हा एकदा न्यायालयात हजर राहण्याची वेळ आली, पण यावेळी वातावरण पूर्णपणे बदललेलं होतं। जे दोन लोक काही दिवसांपूर्वी कायमचे वेगळे होण्यासाठी आले होते, ते आता शांतपणे एकमेकांकडे पाहत उभे होते। त्यांच्या डोळ्यामध्ये राग नव्हता, तर एक वेगळीच भावना होती। शेवटी तो क्षण आला ज्याची कुणालाही अपेक्षा नव्हती। घटस्फोटाच्या कागदांवर स्वाक्षरी करण्याऐवजी दोघांनी न्यायालयालाच सांगितलं की त्यांना आता वेगळं व्हायची गरज नाही। त्यांनी पुन्हा एकत्र राहण्याचा निर्णय घेतला। हे ऐकताच न्यायालयातील अनेकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आलं। लोक अदालतीमध्ये सोनू शर्मा आणि वर्षा शर्मा यांनी एकमेकांना पुष्पहार घातला। ज्या नात्याचा शेवट होणार होता, त्याच नात्याला त्यांनी नव्याने सुरुवात केली। त्या क्षणी उपस्थित प्रत्येकासाठी तो प्रसंग अत्यंत भावनिक होता। दोघांनीही यापुढे क्षुल्लक कारणावरून आयुष्य उद्ध्वस्त होऊ देणार नाही असा निर्णय दिला। मतभेद झाले असले तरी संवाद थांबवणार नाही, एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करू अशी शपथ घेतली। त्यानंतर ते दोघं हसतमुखाने न्यायालयातून बाहेर पडले। ही घटना केवळ एका जोडप्याची कथा नाही, तर प्रत्येक नात्यासाठी एक महत्त्वाचा संदेश आहे। काही वेळा रागाच्या भरात घेतलेला निर्णय संपूर्ण आयुष्य बदलू शकतो, पण योग्य वेळी संवाद झाला, समजूत काढली गेली आणि एक संधी दिली गेली तर तुटलेली नातीही पुन्हा जुळू शकतात। म्हणूनच या घटनेची चर्चा संपूर्ण देशभर झाली। घटस्फोटाच्या पेपर्सवर सही करण्यासाठी गेलेले सोनू शर्मा आणि वर्षा शर्मा शेवटी पुन्हा नव्याने एकमेकांच्या प्रेमात पडले आणि नव्या आयुष्याची सुरुवात घरी परतले।